तर रामराम मंडळींनो, विषय असा आज होतो आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. आणि गणपतीत माहीत आहे तुमका पण रात्री किती वाजता झोप का? आमका पण नेहमीप्रमाणे 12 वाजले आणि त्याच्यात भर म्हणजे रात्री 3 वाजता ह्या पोराने आमका उठवून घातल्याने. तर ह्यो सगळं खटाटोप किती आज तर पैसे मागू का फटाके घेऊ का पैसे हवे होते. तर ह्यांनी आमका उठवून घातल्यानी 3 वाजता झोपेचा खोबरा झाला आणि 4 वाजतासारखी आमका परत झोप लागली नाही. आणि तसाच सकाळी परत झक मारत लवकर उठोक लागला, कारण विसर्जनाचा दिवस होतो आणि विसर्जनाच्या दिवशी किती घाय वाचा आणि धांदल उठतं ती तुमका पण माहिती आहे. तर तसाच डोळे चोळीत सकाळी उठलंय आणि आवरून बिवरून घेतल्यानंतर सवयीप्रमाणे माझ्या नेहमीच्या कामाक सुरुवात केलंय. सगळ्यात पहिले बाप्पाचा आशीर्वाद घेतले आणि माझं सगळ्यात आवडतीचं काम रांगोळी काढूचा. बाप्पाची छानशी रांगोळी काढून घेतल्यानंतर पप्पांका भावान आणलेलो हार आणून दिलंय. मुंबईवरनं येताना भावान आणला नव्हतो आणि तसाच मग लगेच आम्ही आरती म्हणून सुरुवात केला दुपारचे. आणि ह्या बघा सगळी पाहुणी मंडळी पण इली होती त्याच दिवशी, त्याच्यामुळे दुपारची आरती एकदम जल्लोषात पार पडली. आणि हाय बघा माझी भाचे पण 2 आरती करतात आणि अशा प्रकारे सगळ्या घरच्या मंडळींनी बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन एकदम तालात सुरात दुपारची आरती केल्यानी. आणि हाय मी माझ्या सगळ्यात आवडतीची आरती म्हणजे दशावताराची आरती, आरतीचं प्रेम म्हणून सुरुवात केलंय. दरवर्षी मी आरती म्हणते न चुकता. सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आमची दुपारची आरती एकदम जल्लोषात अगदी वेळेत पार पडली. त्याच्यानंतर म्हटलंय बाप्पाचा आज लास्ट दिवस आहे, बाप्पा काय तर डोळे भरून बघून घेते आणि फोटो आणि व्हिडिओ काढून घेते. स्टोरेज भरेपर्यंत फोटो आणि व्हिडिओ काढलाय बाप्पाचे. आरती झाल्यानंतर पप्पानी निवेद काढूक सुरुवात केल्यानी हाय पप्पा वाडिये काढतात देवाचे. आमच्या देवघरात आम्ही 12 वाडिये काढतो, पद्धत आहे आमच्या घराची तशी. आणि गोडो निवेद असता म्हणजे डाळ भात आणि जा काही गोडाधोडाचा केलेला असतात त्यात तेवढा आम्ही देवाऱ्यासमोर ठेवतो आमच्या घरातल्या मंदिरात. आणि साखरेचं एक निवेद असतं बघा साईड का. तर पप्पाने अशा प्रकारे देवाचं निवेद दाखवल्यानंतर वेळी तुळशीच्या निवेद्याची. आमच्या पप्पांना ना सगळा काम असा टाईम टू टाईम लागता, त्याच्यामुळे माझ्या बहिणी पटापट निवेदाचा ताट आणून पप्पांच्या हातात हवाली केला आणि पप्पा तसेच तडा केले तुळशी लागी आणि निवेद दाखवूक सुरुवात केली. आणि केळीच्या मनात निवेद ठेवलेला बघा. तुळशीचा निवेद दाखवून झालं तसेच पप्पा बाप्पाला गेले आणि बाप्पाचा निवेद दाखवूक चालू केल्याने. आम्ही गोडाचा आज गुलाबजाम केला होता आणि नॉर्मल डाळ भात लोणचा भाजी पापड सगळा बाप्पाक दाखवला. त्याच्यानंतर पप्पा मागल्या दारा केले कावळे तुळस करू का म्हणजे पितृवांका वाडिये दाखवू का. तर अशा पप्पानी पितृवांक वाडे दाखवले आणि सांगितलं की एव्हा गोडाधोडाचा केला आणि तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू देत. अशा प्रकारे आमचा दुपारपर्यंत सगळा अगदी टायमात आटापला आणि मग आम्ही दुपारच्या तयारीत लागलो.